मागच्या आठवड्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे इथे आले होते अतिथी परीक्षक म्हणून. आणि त्यांनी असं म्हटलं होतं कौतुक करताना की यांचं कौतुक करण्यासाठी खरं तर छत्रपती शिवाजी महाराजच हवेत. इतकं सुंदर सादरीकरण त्यांनी केलं होतं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण मिहीर खेडेकर आणि ग्रुपचं. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. नखऱ्याची चालते गाडी, इल्ला रस्त्याची भलतीच गोडी. नार नखऱ्याची चालते गाडी, इल्ला रस्त्याची भलतीच गोडी. जाई धुळीला झटकत मटकत वाटकीची अडवू नका.
वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी रामाच्या पाराला इटूच्या नावानं रामाच्या पाराला इटूच्या नावानं वारीची पालखी न्यावी इमाने इतबार करावा व्यवहार देवाची कृपा रावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी जय दत्ता जय दत्ता जय दत्ता. नमस्कार. आमच्या अंगावर शहाऱ्याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. यांचंद्र साहेब, लय भारी धक्का होता. लय भारी. ॲक्च्युली साधारणपणे एक 15 वर्षापूर्वी ऑलिम्पिक्सचे काही मी जिम्नॅस्टिक्सचे पाहिले होते प्रोग्राम्स. तर त्यावेळेला एक मुलगी तिथे परफॉर्म करायला लागली. 10 ते 12 वर्षाची होती. तिचं नाव होतं नादिया कोमॅन्ची. रोमेनियाची होती ती. आणि फॉर दी फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ ऑलिम्पिक्स तिने 10च्या पैकी 10 मार्क त्या जिम्नॅस्टिक्सच्या ह्याच्यात मिळवले होते. इट वॉज नेव्हर बिफोर. कारण इतकं परफेक्शन असूच शकत नाही की 10च्या पैकी 10 मार्क. मला असं वाटलं की यांचा परफॉर्मन्स तिच्यापेक्षा कोणताच कमी नव्हता. यांनाही 10च्या 10 मार्क मिळाले. पण दुर्दैव असं आहे की या मुलांना आता इथे प्लॅटफॉर्म मिळाला आहे म्हणून, नाहीतर आपल्याला माहितीही नव्हतं की इतकी मोठी प्रतिभा. आणि त्याच्यानंतर त्या नादियाचा मी नंतर एक इंटरव्ह्यू पाहिला होता. त्याच्यामध्ये तिने सांगितलं की त्यांच्या इथे असे सरकारने बनवलेले हे आहेत म्हणजे जिम्नॅस्टिक्ससाठी खास ट्रेनिंगसाठी, आणि वयाच्या 1 आणि 2 वर्षापासून त्यांना तिथे ट्रेनिंग दिलं जातं. त्यांचे ऑलिम्पिकने जिंकलेले जे असतात ते प्रशिक्षक असतात. आणि त्याच्यामुळे तिने वयाच्या 12 वर्षी तो चमत्कार करून दाखवला होता. तर ज्या कोणी ऑथॉरिटीज आपल्या देशातल्या असतील, क्रीडा क्षेत्राच्या ज्यांच्या हातात आहे, ज्यांच्या हातात ती डिसिजन घेण्याची पॉवर आहे, त्यांना मी रिक्वेस्ट करेन की केवळ थोड्याच खेळाशी सतत खेळांना बढावा न देता अशा काही यांच्यासाठी पण काही प्रशिक्षण हे उघडाव्यात, त्यांनी शाखा उघडाव्यात. आणि मला असं वाटतं मग आपला जो ड्रॉट आहे, हा जो दुष्काळ आहे आपल्याला ऑलिम्पिक्सचा पदकांचा, आता इथे खूप पदकं मिळतील ना, पण ऑलिम्पिकच्या पदकांचा जो दुष्काळ आहे ही मुलं नक्कीच मला असं वाटतं दूर करू शकतील. मकरंद सर, सगळेजण म्हणाल खांबावर येत होते सिंक्रनाइज्ड, आणि तिथनं त्यांचा आपण डिस्माउंट जो म्हणतो ना, तो वेगवेगळ्या, तू त्याच्यातही थोडासा ब्रेक केलंस. 1-2 डायरेक्ट वरून डायरेक्ट उड्या मारल्या त्यांनी, आणि त्यांनी उडी डायरेक्ट मारली, त्याच्याबरोबर पटकन 2 मुली रश्शीवर गेल्या. तुला आता तुझे खडे पाण्यात व्यवस्थित टाकता येतात मला असं वाटतं, आणि सगळे साखरेचे असल्यामुळे विरघळून नाही जातात. आणि मोठी ताई, खास करून तुला यावेळी मला खरं तुझ्याबरोबर जी दुसरी मुलगी इकडे होती तिनेही फार छान केलं. जसं आम्ही मोठ्या दादाबद्दल बोलायचो, तो जसा त्या लहान मुलांना छान सांभाळायचा, तसंच तूही तुझ्याबरोबर त्या मुली त्यांना ज्या पद्धतीने हाताळतेस किंवा पायाळतेस, काही म्हणू आपण त्याला, ते इतकं सुंदर आणि प्रिसाईज, ते बघायला खूप खूप आनंद वाटला. मुग्धा. छान सर. नवीन कोरिओग्राफी, नवीन गंमत, नेहमीचीच एनर्जी आणि नेहमीचाच कडक परफॉर्मन्स, सगळंच एक छान जुळून आलंय. आणि मुलींनी तर आज कमालच केली. आणि मला जसं मकरंद सर म्हणाले, प्रत्येक वेळेस तुम्ही जे आज जोडीने आणलं त्यांना, एक ती वेगळी कोरिओग्राफी, खूप छान वाटलं. आणि प्रत्येकाचे स्किल असे आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळाले. आणि जेव्हा सगळे ते एक पिरॅमिड करत होते तेव्हा आम्हाला कुठे बघून कुठे नको असं होत होतं. पण खूप छान, आम्हाला नेहमीच मजा येते, आज पण खूप मजा आली. थँक्यू मॅम. मकरंद सर. 10 हातांनी 10. धन्यवाद. थँक्यू.